नमस्कार मित्रांनो, माझे नाव शंकर बुगे, टेक गुरु शंकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2025-26 हे सुरू झालेले आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये 16 जूनपासून शाळा सुरू झालेल्या आहेत. तर आपल्याला 16 जूनपासूनच विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत आहार द्यायचा आहे. तर तो आहार नेमक्या कोणत्या नियोजनाप्रमाणे द्यायचा आहे हे आपण आज थोडक्यात बघणार आहोत आणि संपूर्ण जून महिन्याचे नियोजन मी तुम्हाला PDF स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे. बघा मित्रांनो, जानेवारी 2025 28 जानेवारी 2025 मध्ये एक GR आला होता. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या पाककृतीमध्ये सुधारणाबाबत. बघा काय सुधारणा केल्या आहेत बघा, मी तुम्हाला सांगतो. इथे बघा शासन निर्णय मुद्दा क्रमांक 1 मध्ये बघा 1 ते 12 याच्यामधून ह्या जुन्यात पाककृती तीन संरचित पाककृती ज्या आहेत त्यामधून याच्यामध्ये बऱ्याचशा सेम आहेत. फक्त 2 गोष्टी वगळल्या आहेत. एक म्हणजे स्प्राउट आणि दुसरं म्हणजे तांदळाची खीर. तर मित्रांनो, हे नियोजन आपल्याला फॉलो करून विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत आहार पुरवायचा आहे. पण मित्रांनो, या GR मध्ये 5व्या मुद्द्यामध्ये स्पष्ट असं दिलं आहे की सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहेत. त्या अनुषंगाने आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करायची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्णय घ्यावा. नंतर ही मुंबईसाठी आहे. बघा मित्रांनो, जर संबंधित जिल्हा परिषदेने आपल्याला महिन्यावार कोणत्या दिवशी कोणता पाककृती बनवायची आहे, कोणती पाककृती बनवायची आहे याचं नियोजन जर दिलेलं नसेल तर मित्रांनो आपल्याला जुन्या 3 संरचित पाककृतीप्रमाणेच आहार बनवावा लागेल. आणि जर ज्या जिल्हा परिषदेमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समितीद्वारे नियोजन दिलेले गेलेले असेल या GR नंतर, तर त्यांनी नवीन या 28 जानेवारीच्या GR नुसार पाककृती बनवायची आहेत. पण ज्यांना अजूनपर्यंत नियोजन प्राप्त नाही त्यांनी हे बघा, हा GR आहे 11 जून 2024. यामध्ये पाककृत्या आहेत बघा एकूण 15. यानुसार आपल्याला पाककृत्या बनवायच्या आहेत. तर यानुसार मी जून 2025चे 3 संरचित पाककृती आहार यांचे नियोजन बनवले. हे बघा मित्रांनो, 1/6/2025 ते 30/6/2025. यामध्ये मित्रांनो मुख्य पाककृती स्प्राउट आणि तांदळाची खीर. मित्रांनो, तांदळाच्या खिरीला आपल्याला सरकारकडून अनुदान मिळणार नाही आहे. लोकसहभागातून तुम्ही आपल्याला ही साखर दूध हे विकत घ्यायचं आहे आणि बनवायची आहे. तर हे नियोजन मित्रांनो कोण वापरू शकते की ज्यांच्या जिल्हा परिषदांनी अजून नवीन 28 जानेवारी 2025च्या GR नुसार नियोजन बनवून दिलेले नसेल त्या शिक्षकांनी हे नियोजन वापरण्यास काही हरकत नाही. या नियोजनाच्या PDFची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि हे जे 2 GR आहेत मित्रांनो, एक 28 जानेवारी 2025चा आणि दुसरा 11 जून 2000 तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून लिंकद्वारे डाउनलोड करू शकता. ओके मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला जूनमध्ये शालेय पोषण आहार शिजवायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मित्रांनो खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.